नाशिक कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। निदा खानच्या चौकशीमधून एक मोठी माहिती समोर आली आहे। नमाज पठणाचं प्रशिक्षण मीच दिलं ही कबुली निदानं दिलेली आहे। निदाच्या कबुलीमुळे या प्रकरणाची व्याप्ती आता वाढणार आहे। तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जातोय आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। सर्व गुन्ह्यांसंदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोपपत्र सुद्धा दाखल केलेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय निदा खानने जी कबुली दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे। यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामधले आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील आणि बरोबरच एमआयची सुद्धा अडचण वाढणार आहे। खरं आपण जर बघितलं तर धर्मांतरण प्रकरणाचे 8ही जे काही गुन्हे आहेत, खटले आहेत, ते आता सुरुवात होईल। त्याच्या सुनावणीला या ठिकाणी एकत्रितपणे सुरुवात होईल। मात्र यामध्ये निदा खान याने दिलेला कबुली जबाब हा सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे। खरं म्हणजे तिने जे काही जबाब या ठिकाणी दिलेले आहेत चौकशीमध्ये, त्यामध्ये तिने स्पष्टपणे ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दलची इत्थंभूत माहिती ही या ठिकाणी दिलेली आहे। तिने हे पण सांगितलं आहे की कंपनीच्याच 7व्या मजल्यावर म्हणजे त्या कॅफे असलेल्या ठिकाणी हे संपूर्ण बैठका अशा पद्धतीनं होत असत। जी काही पीडिता होती तिला कशा पद्धतीनं धर्मांतर करण्यास भाग पाडायचं, तिला प्रशिक्षण कसं द्यायचं, त्याचबरोबर तिच्याकडून कुठल्या कुठल्या गोष्टी करून घ्यायच्या आणि इतकंच नाही तर तिला मूल होत नाही म्हणून तिला एका अजमेरच्या मौलवीकडे पाठवण्यात आल्याचं सुद्धा तिने सांगितलेलं आहे। त्यामुळे अजमेरचा मौलवी कोण, त्याचा यामध्ये संबंध काय याचाही तपास आता पोलीस करतायत। ती चार्जशीटच्या एका वेगळ्या पुरवणीमध्ये किंवा जोड पुरवणीमध्ये तो भाग समोर येईल। मात्र सध्या जे चार्जशीटमध्ये समोर आलं आहे त्यामध्ये निदा खानने या सर्व प्रकाराची कबुली दिल्यामुळे आता धर्मांतरण प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईल किंवा ते नक्कीच या प्रकरणातून सुटणार नाही अशी तयारी पोलीस या ठिकाणी करताना दिसतात। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।